चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील 21 वर्षीय जवान यश देशमुख यांना श्रीनगर येथे सीमेवर दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आले। देशसेवेचे व्रत घेतलेल्या वीर जवानाला शासकीय इमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान यश देशमुख हा श्रीनगर येथील पॅरामिलिटरीमधील जवान शहीद झाल्याची माहिती प्राप्त झाली। श्रीनगर येथे दहशतवादी हल्ल्यात 27 नोव्हेंबर रोजी दुपारी चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान यश दिगंबर देशमुख यांना वीरमरण प्राप्त झाले। यश देशमुख हा वर्षभरापूर्वी सैन्य दलात देशाची सेवा करण्यासाठी भरती झाला होता। खडतर प्रशिक्षणानंतर त्यांची नेमणूक जम्मू काश्मीर येथे झाली होती। तेथे आपले कर्तव्य पार पाडत असताना त्यांना 27 नोव्हेंबर रोजी दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आले। यशला आधीपासूनच सैन्य दलाच्या आकर्षणाने आवड होती, त्यासाठी त्याने अनेक परिश्रम घेतले होते। जून 2019 मध्ये सैन्य दलात भरती झाले होते। वीरमरण आलेल्या शहीद जवान त्यांच्या पश्चात आई, वडील, 2 बहीण, 1 भाऊ असा परिवार आहे। यश हा शहीद झाल्याची बातमी आली आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली। त्यातच त्यांच्या आईवडिलांना सायंकाळपर्यंत यश देशासाठी शहीद झाल्याचं कल्पना कुणी दिली नव्हती। सदर बातमी सांगण्याची कोणी लवकर हिंमत केली नाही। या घटनेनंतर चाळीसगावचे तहसीलदार अमोल मोरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला। कुटुंबियांनी सायंकाळी उशिरा माहिती देण्यात आली। त्यानंतर परिवारानं एकच हंबरडा फोडला। शहीद झालेल्या देशमुख हा मराठा रेजिमेंट 101 बटालियनचा जवान असल्याची माहिती आहे। श्रीनगर येथे सुरक्षेसाठी विविध पॉइंटवर जवान तैनात केले होते। त्यातील 2 पॉइंटवर यश देशमुख आणि त्यांच्यासोबतचा साथीदार उत्तर प्रदेश येथील जवान होता। हे दोन्ही जवान त्या ठिकाणी कर्तव्य बजावत होते। अचानक 3 दहशतवादी आले आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार करत यश आणि त्यांच्या साथीदार जवान यांना गंभीररित्या जखमी केले। यात दोघेही जवानांना वीरमरण प्राप्त झाले आहे। देशासाठी ते शहीद झाले। दरम्यान पंचक्रोशीत गावांना शहीद जवानांची संपूर्ण पिंपळगाव हे शोक सागरात बुडालेले आहे। गावात कालपासून एकही चूल पेटलेली नाही। दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे। भारताने या भ्याड हल्ल्याचा लवकरात लवकर बदला घ्यावा अशी सर्वत्र मागणी होत आहे। यशचे पार्थिव आपल्या मूळ गावी पिंपळगाव तालुका चाळीसगाव येथे आले। शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। MDTV साठी वैभव पवार, चाळीसगाव तालुका प्रतिनिधी।